मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढं असं दाखवलं आहे की ती कृष्णी दुष्यंतला सांगितल्याप्रमाणे पेट्रोल आणून देते आणि त्यानंतर दुष्यंत ते पेट्रोल त्या गाडीमध्ये टाकतो। तोपर्यंत कृष्णी तिच्याजवळ असलेला एक रुमाल मातीमध्ये भिजवते आणि त्यानंतर त्याच्या गाडीच्या हँडलवर आणून टाकते। त्यानंतर दुष्यंत तिला कॅन्ड आणून देतो आणि म्हणतो, जा आता ही एवढी देऊन ये। त्यावर ती म्हणते, जर मी काही कॅन्ड द्यायला गेले आणि तुम्ही इकडं निघून गेलात तर, कारण कसं आहे ना, तसंही मी तुमची शत्रू आहे। त्यावर तो म्हणतो, शत्रू तर तू माझी आहेसच, पण मी दिलेला शब्द मोडत नाही आणि जरी मी शब्द मोडला तरी तू काय करशील ग? त्यावर ती म्हणते, असं आहे तर मला वाटलंच पाहुणं तुम्ही असं करणार, जरा एकदा मागं वळून तर बघा। बघा त्यानंतर तो मागे वळून बघतो तर त्या गाडीच्या हँडलवर कृष्णेनी मातीने भरलेला रुमाल टाकलेला असतो। त्यावर तो म्हणतो, हे कोणी केलं आता इडियट? नक्कीच हे तूच केलं असणार। त्यावर ती म्हणते, हो मीच केलं आहे, कारण मला माहिती होतं मी जर कॅन्ड द्यायला इथनं गेले तर तुम्ही मला सोडून इथनं निघून जाल, त्यामुळेच मी हे केलं आहे। आता सांगा कसं आहे डोकं? एकदम नादखुळा। त्यानंतर तो म्हणतो, इडियट मी नाही जाणार तुला सोडून, जा पटकन तो कॅन्ड देऊन ये। त्यानंतर ती म्हणते, मी कॅन्ड देऊन येते पण त्या पेट्रोलचे पैसे तर द्या। त्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे किती झाले सांग। त्यावर ती म्हणते, 20-20च्या 10 नोटा, 10-10च्या 5 नोटा। त्यावर तो म्हणतो, हे असलं काय सांगतेस, पैसे सांग किती झाले। त्यावर ती गणित करत असते पण तिला काही आकडे वगैरे काही नंबर्स येत नसतात। त्यानंतर तो म्हणतो, बरं ठीक आहे राहू दे, समजलं। त्यानंतर तो तिला पैसे देतो आणि त्यानंतर ती त्या टपरीवाल्याकडे जाऊन त्याचे पैसे आणि त्याची कॅन्ड परत करते। आणि त्यानंतर दुष्यंत म्हणतो, काय मूर्ख मुलगी आहे खरंच, आता मला हिच्यासोबत इतका लांब प्रवास करावा लागेल आणि हिची बडबड ही वाटेत चालू असणार, ही काही शांत बसणार नाही। तर ती कृष्णी ती कॅन्ड त्या टपरीवाल्याला देऊन येते आणि इकडे दुष्यंत तिला सांगतो, तो रुमाल काढ। त्यानंतर ती रुमाल काढते आणि म्हणतो, आता ते हँडल सर्व स्वच्छ कर। त्यानंतर कृष्णा तिच्या ओढणीने ते हँडल दुष्यंतच्या गाडीचं स्वच्छ करते आणि त्यानंतर तिला कळत नाही ती मागे बसू की पुढे बसू। त्यानंतर ती मागे जाऊन बसते आणि त्याला दुष्यंतला फारच राग येतो। तो म्हणतो, मागे जाऊन काय बसली आहेस, मी काय तुझा ड्रायव्हर वगैरे आहे का, तुम्हाला ड्रायव्हर समजतेस का? त्यावर ती म्हणते, नाही। मग तो म्हणतो, मग असं आहे तर पुढे येऊन बस गुपचूप। त्यानंतर ती समोर येऊन बसते आणि म्हणते, खरंच काय नखरे आहेत ह्या माणसाचे। त्यावर ती त्याच्या सीटवर बसायला लागते तर तो म्हणतो, थांब तू 1 मिनिट खालीच थांब। त्यानंतर तो एक नॅपकिन त्या सीटवर अंतरतो आणि म्हणतो, मला हे चिखलाचे पाय नको आहेत माझ्या गाडीमध्ये, माझी गाडी खराब होईल, तू आता बस। त्यानंतर ती म्हणते, खरंच मला काही तुमच्या गाडीमध्ये येण्याची हौस नाही आहे, पण माझी बस निघून गेल्यामुळे मी इथे बसली आहे। त्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे आता जास्त बडबड करू नकोस आणि तो त्या कृष्णीला सीट बेल्ट लावायला सांगतो, पण त्या कृष्णीला सीट बेल्ट काही लावता येत नसतो। त्यावर दुष्यंत तिला सांगतो, तुला सीट बेल्ट लावून देतो। त्यानंतर ती म्हणते, पाहुणं जरा दमानी लावा ना, इतकं काय रागारागात लावत आहात, लागलं ना मला। त्यावर तो म्हणतो, ए बाई इडियट मुली, प्लीज आता जरा तुझं तोंड शांत ठेवशील का, प्लीज कीप क्वाइट। त्यावर ती म्हणते, काय म्हणालात? त्यावर तो म्हणतो, काहीच म्हणालो नाही, तू फक्त तुझं तोंड गप्प ठेव। आणि त्यानंतर ते शहरामध्ये जायला निघतात। त्यानंतर दुष्यंत गाडी चालू करतो आणि ते थोडंसं पुढे येतात तर ही लगेच अचानक कृष्णी हनुमान चालीसा म्हणायला लागते। त्यावर तो एकदम शॉक होतो आणि तिला म्हणतो, मी काय तुला किडनॅपर वाटत आहे का, मी तुला किडनॅप केला आहे का, मी एखादा गुंडा आहे की मी तुला इथे सुमसान रस्त्यावर सोडून जाणार आहे? त्यावर ती म्हणते, नाही। त्यावर मग तो म्हणतो, हे काय करत आहेस असलं? त्यावर ती म्हणते, नाही मला बंद गाडीमध्ये सफोकेशन होतं, मला त्रास होतो, मळमळल्यासारखं होतं म्हणून मी म्हणत आहे। त्यानंतर ती गणपतीचं गाडीमध्ये असलेल्या दर्शन घेते। त्यावर तो म्हणतो, माझ्या गाडीतल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नकोस, लांब हो, पाय खाली ठेव आणि मांडी घालून काय बसली आहेस, हे काही तुझं घर नाही, ही माझी गाडी आहे। त्यानंतर ती पाय खाली सोडून बसते आणि ते थोडंसं समोर जातात तर ती म्हणते, प्लीज एवढी खिडकी जरा खाली करता का? त्यावर दुष्यंत म्हणतो, ती खाली होणार नाही, तुला बसायचं असेल तर तू असंच बस, कारण मला धुळीची डस्टची ॲलर्जी आहे। त्यावर ती म्हणते, डस्ट म्हणजे काय? तो सांगतो, अगं डस्ट म्हणजे धूळ, मला धूळ बिलकुल चालत नाही, जर मी ही खिडकी उघडली तर त्यातनं धूळ येईल आणि
मला शिंका चालू होतील आणि मला धूळ सहन होत नाही, मला त्याची ॲलर्जी आहे. त्यावर ती म्हणते, पाहुणं पण थोडीच अर्धी उघडा, कारण मला पण बंद गाडीत बसायची सवय नाही, मी पहिल्यांदाच अशा गाडीत बसले आहे, मला त्रास व्हायला आहे. त्यावर तो म्हणतो, मला ही तुझी नाटके सगळी कळतात, तू जरा गप्प बस, मी काही ती काच उघडणार नाही. त्यावर ती म्हणते, मला खरंच शिंका यायला लागलेल्या आहेत आणि त्यानंतर तिला खरंच शिंकाही येत असतात. त्यावर तो म्हणतो, तुला शिंका आल्यास तुझं तोंड तू तिकडे कर, खिडकी करे, कारण मला घाण बिलकुलही आवडत नाही. त्यावर ती म्हणते, तुम्ही काही कधी शिंकत नाही का? त्यावर म्हणतो, मी शिंकतो, पण माझ्याकडे रुमाल असतो आणि शिंका आल्यास ते नाकाला लावायचाही असतो, तुला माहीत नसेल कदाचित. त्यावर कृष्णी वारंवार कृष्णाला रिक्वेस्ट करत असते, प्लीज तुम्ही एवढी खिडकी उघडा ना, तुम्हाला जर धुळीचा त्रास आहे तर तुमच्या साईडची नका उघडू, माझ्या साईडची अर्धीच खिडकी उघडा. त्यावर तो म्हणतो, तू काय मूर्ख मुलगी आहेस, तू काय मेंदू तुझा घरी ठेवून आली आहेस की काय खोक्यात? आता अर्धी खिडकी जरी उघडली तरी तिथनं धूळ माझ्याकडे येणार नाही, तुला असं वाटतं का? त्यावर ती म्हणते, पाहुणं तसं नाही, पण जर तुम्ही खिडकी उघडली नाही तर मला फार मळमळत आहे, मी इथेच उलटी करेन. त्यावर तो म्हणतो, माझी गाडी जर तू घाण केलीस ना तर तुला अख्खी गाडी परफ्यूमनं मी धुवायला सांगेन. त्यावर ती म्हणते, निदान हे तुम्ही काय लावलं आहे समोर ते तरी बंद करा, कारण मला ह्या वासामुळे सहन होत नाही, कसला घाण वास येत आहे. त्यावर तो म्हणतो, घाण वास इथे नाही गावामध्ये येतो, ह्याला फ्रेग्रन्स म्हणतात आणि ह्याच्यातनं सुगंधित वास येतो. इतकी मूर्ख कशी आहेस तू, तुला स्वच्छ चांगला वास आणि घाण वास यातलाही फरक कळत नाही. आणि इकडे जयंत त्या दलपतरावांना म्हणजेच त्याच्या वडिलांना सांगत असतो, त्या कृष्णीनं माझा खूप अपमान केला आहे, मला कुठं जागा ठेवली नाही गावामध्ये मान वर करायला, तिने पार माझा अपमान, माझ्या सगळ्या इज्जतीच्या धजिया उडून टाकलेल्या आहेत, मला तिचा लयच राग आला आहे, ती भिकारडी गावाच्या नजरेमध्ये हिरो आणि मी झिरो झालो आहे आणि आता मी काहीच करू शकत नाही, मला याचा प्रचंड राग येत आहे. त्यावर तो म्हणतो, तुला एक आयडिया देऊ का, म्हणजे साप बी मरण आणि काठीचा आवाज पण होणार नाही. त्यावर तो म्हणतो, सांगा ना पप्पा, काय म्हणतात, तुमच्या डोक्यात काय चाललंय? त्यावर ते सांगतात, आत्ता सध्या कृष्णीच्या शिवारामध्ये पीक कुठं डोकं वर करायला आहे, तू काय कर, तिथे जा आणि तिचं सगळं पेटवून दे, म्हणजे कसं तिच्या ह्याच्यात शेतामध्ये माल पण असन आणि खत बी बियाणं पण असन, म्हणजे सगळं कसं एका रात्रीत पेटलं की भुईसपाट होईन आणि मग कोणाला कळणार पण नाही सूड कुणी उगवला आणि कुठं बनवा पेटला. त्यावर तो म्हणतो, ही चांगली आयडिया आहे पप्पा खरंच, आणि आता जरी असं झालं तर माझ्यावर संशय यायचं कारण नाही, सगळा संशय मात्र त्या बाळजावरच जाईन. त्यानंतर तो म्हणता, खरंच पप्पा तुम्ही माझ्यासाठी खूप चांगलं काम केलं हे. त्यानंतर इकडे दुष्यंतनी गाडी थांबवलेली असते, कारण त्या कृष्णीला फार उलट्या होत असतात, मळमळत असतं, त्यामुळे तो एका साईडला गाडी घेतो टपरीच्या ठिकाणी आणि तिथे गाडी थांबवतो. त्यानंतर त्या कृष्णीला फार उलट्या होतात, त्यानंतर तो तिला पाणी देतो आणि तिला बोलायला लागतो, जर तू माझी गाडी खराब केली असती ना तर मी तुला सोडलं नसतं, सगळी गाडी तुझ्याकडनं धुवून परफ्यूमनं स्वच्छ करून घेतली असती. त्यावर ती म्हणते, काय लावले मग आसपासनं, गाडी पुराण ऐकून घेतोय तर बंदच होत नाहीयेत, इथं माणसाचा जीव जायला लागलाय आणि तुमचं काय चालू आहे गाडीचं कौतुक. त्यावर ती एक म्हातारी बाई येते आणि तिला वाटतं की कृष्णा प्रेग्नेंटच आहे. त्यावर दुष्यंतला जास्तच राग येतो. दुष्यंत म्हणतो, काय युजलेस बाई आहे हिला एवढंही कळत नाही काय बोलावं कसं बोलावं. त्यावर कृष्णी म्हणते, गावाकडची लोक आहेत ती त्यांना कळत नाही, पण तुम्हाला कळत नाही का, मान मर्यादा त्या तुमच्या एवढ्या आहेत का त्यांना असं बोलायला. त्यावर तो म्हणतो, अरे पण मग तुला पण कळायला पाहिजे ना त्या काय बोलत आहेत ते. त्यावर ती म्हणते, कृष्णी त्या आजीला म्हणते, जाऊ द्या, ह्या पाहुण्याचा स्वभावच असला आहे. त्यानंतर ते आजोबा त्या दुष्यंतला चहा आणतात. त्यानंतर ते म्हणतात, तुमचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा आहे का. त्यावर मग आणखीनच दुष्यंत चिडतो आणि म्हणतो, हा घाणेरडा कप धुतला आहे का, त्याच्यावर लक्ष द्या आधी, लोकांना असल्या फालतू कॉम्प्लिमेंट काही दिवस तर तुम्हाला दिसत नाहीये का, आम्ही नवरा बायको नाही आहोत. त्यावर ते म्हणतात, ते मी कप धुतला आहे, तुम्ही त्याला घाण म्हणू नका, तो आम्ही स्वच्छच ठेवतो इथे कप वगैरे. त्यानंतर कृष्णी म्हणते, पाहुणं तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे सोन्याचा किंवा चांदीचा जर कप असेल तर ह्या माणसाला त्यातच चहा द्या. त्यानंतर ती म्हणते, मगासपासनं फोन वाजत आहे, तुम्ही त्याच्याकडे आधी लक्ष द्या, ते उचला. त्यावर तो म्हणतो, मला उशीर झाला आहे आणि त्यामुळेच माझ्या ऑफिस
ऑफिसमधनं मला फोन्स येत आहेत, चल आवर लवकर. त्यानंतर कृष्णी म्हणते ह्यांचे पैसे द्या. त्यानंतर दुष्यंत म्हणतो थांब, माझं वॉलेट तिथेच गाडीत राहिलं आहे, मी ते घेऊन येतो. त्यानंतर ती म्हणते राहू द्या, माझ्याकडे आहेत 20 रुपये. मग ती 20 रुपये त्यांना देते आणि इकडे दुष्यंतचे बॉस त्या गौतमीला त्याला कॉल करायला सांगत असतात, कारण दुष्यंतचा फोन लागत नसतो आणि त्यांनी 2-3 दिवसांपासून काही अपडेटही बॉसला दिलेले नसतात. त्यानंतर ती गौतमी म्हणते माझाही फोन तो सध्या उचलत नाही आहे. त्यावर ती म्हणते बॉस म्हणजे मेन जनरल म्हणत आहे, जर दुष्यंतकडनं एवढी तरतूद झाली नाही तर मग तुमच्याकडे ऑप्शनमध्ये काही दुसरे क्लायंट असतीलच की ज्यांना तुम्ही बिझनेस पार्टनर बनवू शकता असतात. त्यावर तो म्हणतो मी काही पूर्णपणे दुष्यंतवर अवलंबून नाही आहे, माझ्याकडे दुसरा ऑप्शन भरपूर आहेत, पण दुष्यंत कसा एकदम कामामध्ये प्रॉन्ट आहे म्हणून मी त्याला फर्स्ट प्रायोरिटी दिली होती. त्यानंतर मग इकडे कृष्णी आणि दुष्यंत मध्ये पोहोचलेले असतात. त्यावर तो म्हणतो बोल तुला कुठे उतरायचं आहे. त्यावर ती म्हणते इथेच सोडणार का मला. त्यावर तो म्हणतो आपल्यामध्ये फक्त एवढीच डील झाली होती की मी तुला शहरामध्ये सोडणार, बाय द वे पण तुला कुठे जायचं आहे. त्यावर ती सांगायला लागते तर तो म्हणतो मी सहजच तुला माणुसकी म्हणून विचारत आहे, पण मी तुला काही त्या स्पॉटवर नेऊन सोडणार नाही. त्यानंतर तो म्हणतो नक्की तुला कुठे जायचं आहे. त्यावर ती सांगते म्हणजे तिचा हात दाखवते, पण तिच्या हातावरचा पत्ता सर्व पुसला गेलेला असतो. त्यावर ती म्हणते पण आता तर हा पत्ता सगळा भक्तीने लिहिला होता, म्हणजे माझ्या बहिणीने, पण आता हा पुसला गेला आहे, मग मी आता इथे कुठे जाऊ. त्यावर तो म्हणतो तू इथे कॉर्नरला रिक्षा वगैरे बघ आणि त्यानंतर खुशाल तुझा पत्ता सापडून फिरत बस, मला उशीर होत आहे. त्यानंतर ती म्हणते उतरत आहे, एवढं पुढचं बोलण्याची काही गरज नाही. त्यानंतर ती त्या गाडीतनं उतरते आणि तिची पिशवी त्या गाडीमध्येच राहते. त्यानंतर तो म्हणतो हे काय आणलं आहेस, हे घेऊन जा. त्यानंतर मग ती पिशवी घेते आणि हिंजवाडीमध्ये तिथे तिकडे तिकडे भटकत राहते. त्यानंतर ती आठवते नक्की भक्तीनं काय नाव सांगितलं होतं. त्यानंतर ती भक्तीला फोन करण्यासाठी स्वतःचा बॅगमधनं फोन काढते तर तिच्या फोनचीही चार्जिंग संपलेली असते. त्यानंतर ती त्या कंपनीचं नाव आठवत असते, तिला ते नाव आठवतं आणि तो पत्ता ती एका माणसाला विचारते. त्यानंतर तो म्हणतो नक्की तुम्हाला नावच आठवत नाही, हे कसला पत्ता तुम्ही आणला आहे आणि तुम्ही कोण आहात, इथे तुमचं कोणी नाही का. मला एवढा टाईम नाही आहे तुमचा पत्ता सांगत बसायला, तुम्ही एक काम करा, तुमच्या घरच्यांना तिथे कोण आहे त्यांना फोन करून विचारा आणि त्यांनाच इकडे बोलवून घ्या. त्यानंतर ती खूप प्रयत्न करून शेवटी पूजाच्या ऑफिसच्या तिथे येऊन पोहोचते आणि त्यानंतर तिथे एंट्रन्सच्या तिथे ती थांबते. त्यावर एक ऑफिसमधली एम्प्लॉई तिला म्हणते इडियट बाजूला हो, कुठून कुठून येतात काय माहिती लोक. त्यानंतर ती वॉचमॅनजवळ जाते आणि वॉचमॅनला पूजाचं पूर्ण नाव सांगून ती ह्या कंपनीमध्ये जॉब करते का असं विचारून तिची सर्व माहिती काढते. त्यावर ती म्हणतात हे 36व्या मजल्यावर ह्यांचं ऑफिस आहे, तिथेच ह्या तुम्हाला भेटतील. त्यानंतर ती तिथे वरती तिला लिफ्टमध्ये जाता येत नसतं, त्यामुळे ती एवढ्या सगळ्या पायऱ्या चढून वरती पोहोचते आणि त्यानंतर ती फायनली आत एंट्री करते. त्यावेळेस दुष्यंत पूजाचा क्लोज आलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो प्लीज मला सोडून जाऊ नको, तुझा माझ्या प्रेमावर विश्वास नाही का. त्यावर ती म्हणते की मला तर आता तुझ्या प्रेमावरच डाऊट आला आहे, कारण तू सगळी डील हातनं घालवली आहेस, तुला माझ्याबरोबर लग्न करायचं आहे ना, मग तू एवढी डील कशी हातातनं घालवू शकतोस. ती हे सर्व दुष्यंतला बोलत असते आणि हे पूजाचं सर्व बोलणं ती ऐकते. त्यावेळेस कृष्णी हे सर्व तिचं बोलणं ऐकते, त्यावेळेस ती शॉक होते आणि दुष्यंतला पूजासोबत पाहून ती शॉक. तर मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.